भैरवं भजे काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे नाथ भैरव माझा हो कडे पठारचा राजा नाथ भैरव माझा हो कडे पठारचा राजा येतो कवठे गावाला चैत्र पंचमीला येतो कवठे गावाला चैत्र पंचमीला हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. मित्रांनो, मी आलेलो आहे माझ्या गावी म्हणजेच कवठ्याला, कारण आमची 29 एप्रिल 2024 रोजी कवठे गावची सुप्रसिद्ध बगाड यात्रा आहे. तर मित्रांनो, थोड्याच वेळात म्हणजेच 12 वाजता बगाड्याचा कौल लागणार आहे. सगळ्यांनाच उत्सुकता आहे की कोण होईल कवठे बगाड यात्रा 2024चा मानकरी. मी या व्हिडिओतून तुम्हाला कवठे गावचा बगाडाचा संपूर्ण प्रवास दाखवणार आहे. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काशीनाथाचे चांगले. यात्रेच्या आदल्या दिवशी म्हणजेच चतुर्थीला सुमारे 12 वाजता बगाड्याची निवड करण्यासाठी कौल लावला जातो. गावातील इच्छुक व्यक्ती ओळीने देवासमोर बसून कौल लावतात. कौल हा एक प्रकारचा प्रसादच आहे. रामदास भिकोबा गाडगे, 2 नंबर अमोल बाळकृष्ण ससाने, 3 नंबर रोहित दत्तात्रय ससाने, 4 नंबर दीपक प्रकाश डेरे, 5 नंबर सूरज नानासाहेब पोळ, 6 नंबर गुलाब धनंजय गुलाब कानडे, 7 नंबर धनंजय वसंत करपे, 8 नंबर अजित महादेव जाधव, 9 नंबर महादेव बाबुराव डेरे, 10 नंबर प्रमोद संजय डेरे. देवाच्या पुढील गाताडीवर प्रत्येक नमस्काराच्या नावाने गहू लावायचे आणि उजवा कौल लागणाऱ्याला द्यायचा बगाड्या होण्याचा मान. त्यातील 8 नंबरचे श्री अजित महादेव जाधव यांना नाथसाहेबांनी कौल दिला आहे. नमस्कार. तुमचं नाव सांगून तुम्ही नाथसाहेबांच्या चरणी कोणता नवस बोललेला ते आम्हाला सांगा. माझे नाव अजित महादेव जाधव. माझ्या भावाला नोकरी लागावी म्हणून सन 2005 ते 6च्या दरम्यान 20 वर्षापूर्वी मी नवस केलेला होता. तसेच 2021-22 मध्ये मला मुलगा व्हावा म्हणून दुसरा नवस केला होता. नाथसाहेबांनी दोन्ही नवस माझे पूर्ण केलेले आहेत. आज रोजी मी नाथसाहेबांच्या प्रसादाकरता बसलो होतो. आज नाथसाहेबांनी मला प्रसाद दिलेला आहे आणि यावर्षी 2024 या वर्षी मला बगाड होण्याचा मान मिळालेला आहे. नमस्कार, तुमचं नाव? राजेंद्र कानडे.
तर आम्हाला सर्व बगाड्याविषयी माहिती सांगा. नमस्कार. दैवत भैरवनाथाच्या दरबारामध्ये चैत्र कृष्ण पंचमीला नाथांचा बगाडा उत्सव साजरा होतो. आदल्या दिवशी चतुर्थीला या ठिकाणी 12 वाजता कौल लावला जातो. कौल लावल्यानंतर या ठिकाणी एका रात्रीमध्ये या नाथांचा पूर्ण गाडा, बगाडाचा पूर्ण रथ आणि शीड एका रात्रीमध्ये येटून तयार केलं जातं. या गाड्याला दगडी चाकं, याच्यामध्ये लाकडी कणा, या लाकडी कण्यावरती बुटं, बुट्यावरती साठा, साठ्यावरती वाघ, वाघावरती खांब ठेवून त्याच्यावरती हे शीड जोडलं जातं. हे आणि बाबळीच्या लाकडापासून हा पूर्ण गाडा तयार केला जातो. तयार झालेला गाडा हा विठ्ठलवाडीमध्ये पोच करण्याचा दरवर्षी एका भावकीला मान असतो. या ठिकाणी या गाड्यासाठी लागणारे जे नंदी आहेत हे गावातील सर्व 8 भावक्यांमधून या ठिकाणी 8 खुते केले जातात आणि प्रत्येक खुत्यामध्ये 12 बैल जुंपून हा गाडा गावामध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणला जातो. या गाड्याचं वैशिष्ट्य म्हणजे विविधतेमध्ये नटलेली एकता आणि ऐतिहासिक वारसा. कुठल्याही प्रकारचं सामाजिक तेढ निर्माण न करता हा गाडा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गावामध्ये आणला जातो. हे या कवठे गावाच्या एकीचं प्रतीक या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राला पाहावयास मिळतं. ही सर्व कृपा ही या ठिकाणी असणारे आमचे जागृत देवस्थान भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या कृपा आशीर्वादाने हे बळ आम्हाला मिळतं. धन्यवाद. काशीनाथाचे चांगले चांगले बोला, चांगले. साठी लागणारं जे शीड आहे, या शिडाला लागणारे जे कळक आहेत हे साधारण 50 फूट लांबीचे कळक गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण ग्रामस्थ एकत्र येऊन हे कळक काढून आणतात. हे कळक शिडाला लावत असताना त्याला सर्वप्रथम त्या ठिकाणी बाहुली जोडली जाते. या बाहुलीपासून या शिडीला विणायला सुरुवात होते. ही या शिडाची एकूण लांबी ही 50 फूट आहे. या शिडाला साधारण 21 फुटाच्या अंतरावरती एक मणी जोडला जातो. या मण्यावरती संपूर्ण शीड बॅलन्स होऊन हे शीड पूर्णपणे गोल फिरत असतं. असं हे शीड एका रात्रीमध्ये येटून पूर्ण केलं जातं. आपल्याला मागच्या वर्षीचेच म्हणजेच कवठे बगाड यात्रा 2023चे बगाड्याचे मानकरी भेटलेले आहेत. आपण त्यांना त्यांचा अनुभव विचारूया. नमस्कार, माझे नाव नागेश शंकर गाडगे. आमच्या वडिलांनी 2009 साली नवस केला होता आणि तो नवस पूर्ण झाल्यानंतरनं 2023ला मला बगाड्या होण्याचा मान मिळाला आणि तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुवर्ण क्षण मानला जाईल. आणि जे आपण वरती ज्या वेळेला बगाडा टांगला जातो त्यावेळेला जे वरून जे बघण्याचं दृश्य असतं ते साक्षात म्हणावं लागेल की जिवंतपणी स्वर्ग बघितल्यासारखं वाटतं वरून. मित्रांनो, तो दिवस उजाडलेला आहे.
ज्याची कवटेकर वर्षभर आतुरतेने वाटा पाहत असतात. मी आत्ता आलेलो आहे माझ्या दाजीच्या घरी. आता इथे बगाडासाठी दाजीचा बैल सोन्या रंगवायचा चालू आहे, ते तुम्हाला मी दाखवतो. हे पाहू शकता, आत्ता दाजी बैल रंगवत आहे सोन्या. मित्रांनो, आता खूप उशीर झालेला आहे. मी आणि दाजी निघालेलो आहे आता थेट बगाडाकडे. आता मी लवकरात लवकर बगाड्यात पोहोचण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, कवटेगावच्या बगाड यात्रेला सुरुवात झालेली आहे. आता आपण बगाड पाहूया. काशीनाथाचे चांगले. मेन कार्यकर्ते निखिल पोळ या ठिकाणी खानचित्र राडा करतात. मित्रांनो, आता तुम्ही पाहिलं असेल बगाड खूपच वेगाने गेले. बगाडाची चाकं शेतातून रवत चाललेली आहेत. हे पाहू शकता. ऑब्झर्वेशन केलेलं असेल की तर समस्त कवटेकर हे अनवाणी आहेत. हे पाहू शकता. मी देखील फक्त या बगाड उत्सवासाठी सर्व कवटेकर हे अनवाणी असतात. शेतातून चालतात ना, अक्षरशः पायाची लाई लाई होती. हा रुद्र डेरे मला कवट्यात मित्र भेटला, खास मित्र, शूटिंगला मदत करत आहे. आणि हा ओमकार डेरे त्याचा सक्का भाऊ. तर नमस्कार दादा, तुमचं नाव? शुभम निक्कम. बैलाचं नाव काय? बैलाचं नाव राजा. आणि इकडचं त्या बैलाचं नाव अशाया. नवीन खरेदी आहे कवटे बगाड्यात? हा, कवटे बगाडासाठी नवीन खरेदी आणली. कुठनं घेतली काय? पुशेगाव पसले खवसुंडी, तिथनं नवीन खरेदी आणली. दुर्वीला टाकलेला का बैल? तो आत्ता बैल 2वीला होता आणि 4वीला बैल होता. केलं काम जोरात? बैलांना 1 नंबर काम केलं. धन्यवाद आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल. धन्यवाद मुलाखत घेतल्याबद्दल. नमस्कार, तुमचं नाव? ओंकार डेरे नाव माझं. बैलाचं नाव काय? दोन्ही बैलाचं नाव हा सुंदर आणि तो सोन्या. घातलेली का बैल आता बगाडात? बगाडात आपण आत्ताच्या वाड्यामध्येच बैल घातलेली. बैलाने 1 नंबर काम केलं. खास बगाडासाठी आपण ही नवीन खरेदी केलेली आहे. कुठनं खरेदी केली काय? ही खरेदी केली आहे पिंपळमधून. किती वर्षाचं बैल आहेत दोन्ही पण? हे बैल जवळजवळ 6 ते 7 वर्षाची बडीव बैल आहेत. धन्यवाद आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल. मी पण तुमचा आभारी आहे. आणि ज्या रथाचा आपण वर्षभर वाट बघत असतो ती वेळ आत्ता आलेली आणि ही बैल त्यासाठी पुन्हा दुर्वीमध्ये टाकण्यासाठी आपण सज्ज करणार आहे. आणि दुर्वीमध्ये आपण ही बैल टाकणार आहे आत्ता पुन्हा. नमस्कार, तुमचं नाव? रणजित शामराव डेरे. बैलाचं नाव काय? पोपट. किती वर्षाचा बैल आहे?
10 वर्षाचा आहे, घरचाच आहे. कुठनं घातलाय बैल? बावधनवरनं म्हणजे शिरगाववरनं आणलेला आहे. बैलाचं खुराक काय? सरकी पेंट, पलटणी पेंट आणि बुसा. आता तुम्ही क्लिपमध्ये मी दुर्वीचा बैल हा दाखवलेलाच आहे. यांना 1 नंबर दुर्वी वडलेली आहे. तर आपल्याला कवटे गावच्या बगाडात 2022चे मानकरी भेटलेले आहेत. वैभव शशिकांत पौळ. आपण 2022 त्यांचा अनुभव विचारूया. 2022 साली मला नाथसाहेबांच्या कृपेने बगाडे होण्याचा मान मिळाला होता. तर 90 होता, तो 90 परत 21 मध्ये झाला होता. सोम लोखंडे या ठिकाणी तोरण्यात धरत आहे. मित्रांनो, मी आता आलेलो आहे बगाडाकडे, म्हणजेच विठ्ठलवाडी इथे. आता बगाड्या तिथून आणत आहेत, ते तुम्हाला मी दाखवतो. आता बगाडाला टांगणार आहेत. यावर्षीचा कवटे बगाड यात्रा 2024चे मानकरी ठरले श्री अजित महादेव जाधव. हे पाहू शकता, खिलार, दिप्पाड आणि दष्टपुष्ट बैल बगाडासाठी निघालेले आहेत.
काल काल भैरवं भजे काल 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 भैरवं भजे काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे नाथ भैरव माझा हो कडे पठारचा राजा नाथ भैरव माझा हो कडे पठारचा राजा येतो कवठे गावाला चैत्र पंचमीला येतो कवठे गावाला चैत्र पंचमीला हो संगती घेऊन जोगेश्वरीला येतो कृपा कराया भैरव येतो बगड खेळया नाथ येतो बगड खेळया नाथ भैरव माझा हो कडे पठारचा राजा नाथ भैरव माझा हो कडे पठारचा राजा मुक्तिदायकं प्रशस्त चारु विग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनिक्वणन्मनोद्यहेव किङ्किणीलसत्कटिं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे झोका घेतो शिराचा हो भैरवनाथ त्याचा पाठी राखा हो भैरवनाथ त्याचा पाठी राखा खेळ खेळाया गुलालाचा यो आला भक्ती मंदिरंगाया त्रिशूळ डमरू घुंगरा संग आला कृपा कराया आला बगाड्या राऊळी नाथ जोगेश्वरी समोरी उधळी गुलालन करी जय घोषा नाथांची मंडळी काशीनाथांचे चांगले चांगले बोला चांगले भैरव येतो बगड खेळया नाथ येतो बगड खेळया नाथ भैरव माझा हो कडे पठारचा राजा नाथ भैरव माझा हो कडे पठारचा राजा काल 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 भैरवं भजे काल 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 भैरवं भजे काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे मित्रांनो कवठे गावची बगाड यात्रा अतिशय सुंदर आणि भक्तिमय वातावरणात पार पडत आहे हे तुम्ही बगाड पाहू शकता सर्व यात्रेमध्ये एकच गजर आहे काशीनाथाचे चांगले
कवटे बगाडे यात्रेसाठी जमलेली गर्दी. नाथसाहेबांच्या मंदिरामध्ये जमायचं. त्या ठिकाणी माता जोगेश्वरी आणि भैरवनाथाचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे.
फटाक्यांच्या आतिषबाजीत गुलालाची उधळण करीत चांग बलदच्या जयघोष करीत छबिना गाव प्रदक्षिणा घालत वाटेपर्यंत चालू असतो। अशा प्रकारे कवटेकरांच्या एकीचे प्रतीक म्हणजेच कवटे बगाड यात्रा खूप उत्साहात व शांततेत संपन्न झाली। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला।